सनातन वैदिक हिंदू धर्माप्रमाणे आज आपण सगळेजण श्रावणी विधी करणार आहोत. आपल्या या धर्मात निसर्गाचा विचार सदोदित प्रामुख्याने सर्वप्रथम केलेला आहे. निसर्गाचं आणि आमच्या मनुष्य जीवनाचं खूपच सुंदर असं नातं ऋषीमुनींनी आम्हाला उलगडून दिलं. आम्ही सगळे सनातन धर्मीय लोक या श्रावणी विधीच्या निमित्तानं ब्रह्माची उपासना करणार आहोत. सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवहिनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करं ॐ मृत्युंजयाय. हा भस्म जो आहे त्या भस्माचा अर्थच हा आहे की तुम्ही तुमचे शरीर जे आहे त्याचं एक ना एक दिवस भस्म होणार आहे. त्यामुळे त्याच्या अगोदर काय ते तुम्ही तुमचं कल्याण करून घ्या, हा संदेश हा भस्म आम्हाला देतो आहे. कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमान महादेवाय नमः. या हातावरती सगळी तीर्थ आहेत. हा जो भाग आहे याला आत्मतीर्थ म्हणतात. त्यानंतर हा जो भाग आहे करंगुळीचं मूळ, हा ऋषी तीर्थ आहे. त्यानंतर ही जी टोकं आहेत बोटाची, हे देवतीर्थ आहे. आणि हा अंगठ्याचा जो मूळ आहे ज्याने असं तर्पण आम्ही करतो, हा पितराचा देव म्हणजे हे पितृतीर्थ आहे. सारांश, हे आत्मतीर्थ, हे ऋषीतीर्थ, हे देवतीर्थ आणि हे जे आहे ते पितृतीर्थ, अशी ही चारही तीर्थ आपल्या हातावरती आहेत. महेश्वराय मंदार पुष्य बहुपुष्य सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय. शिवाय गौरी वदनाब्ज वृंद सूर्याय दक्षाध्वरनाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय. वसिष्ठ कुम्भोद्भगौतमार्य मुनीन्द्रदेवार्चित शेखराय चंद्रार्कवैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय. यज्ञस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय. सनातन वैदिक हिंदू धर्मीय लोक तेजाची उपासना करणारे आहेत. आणि हे तेजाचं द्योतक म्हणजे यज्ञोपवीत आहे. हे यज्ञोपवीत आपण सगळ्यांनी वर करा, सूर्याला दाखवा. आपण मनामध्ये प्रार्थना करा सूर्यनारायणाकडे की हे सूर्यनारायणा, तुझं जे अद्वितीय अशा प्रकारचं तेज आहे ते या जानव्यामध्ये येऊ दे. हा सूर्य कोण आहे तर सूर्य म्हणजे प्रत्यक्ष आपल्या आतमध्ये वास करणारा आत्मा आहे. या आत्म्याचा वास जो आहे तो अभिप्रेत आहे. म्हणून सूर्य जसा वर क्षितिजावरती दिसतो, आभाळात दिसतो, तसाच आत्मा जो आहे तो आत्मा सूर्यासारखा आमच्या अंतरामध्ये वास करतो.